नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या अपडेटमध्ये मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. विषय आहे पणजीच्या स्मार्ट सिटीचा. सगळ्यांनाच माहीत आहे की पणजी जी गोव्याची राजधानी आहे, या शहराचं स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करण्यासाठीची कामं सध्या जोरात सुरू आहेत. आता अनेकांना या स्मार्टपणाचा अप्रूप वाटलं असणारच आणि वाटणारच, परंतु या स्मार्ट पणजीच्या कामामुळे आज जी पणजीवासियांची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ती परिस्थिती अत्यंत भयावह आणि अत्यंत धोकादायक अशा पद्धतीची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. साहजिकच मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामं इथं होत असल्यामुळे काही प्रमाणात लोकांना गैरसोय किंवा अडचणी निर्माण होणं स्वाभाविक आहे. परंतु या गैरसोयी आणि अडचणी निर्माण करताना सर्वसामान्य लोकांचा अजिबात विचार करायचा नाही, अशी मानसिकता इथल्या सरकारी यंत्रणाची दिसून येते. मला माहीत आहे की पणजी ही गोव्याची राजधानी आणि पणजीत मोठ्या प्रमाणात इंटलेक्च्युअल वर्ग जो आहे तो पणजीत राहतो. मग त्याच्यात मोठमोठे वकील असतील, राजकीय नेते असतील, सरकारी अधिकारी असतील, वेगवेगळ्या महत्त्वाच्या हुद्द्यावरती काम करणारे सरकारी ऑफिसर्स असतील. हे एवढं असूनही आज पणजीची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे डोळ्यादेखत जे काय पणजीत आज स्मार्ट सिटीच्या नावानं सुरू आहे, त्याच्याबद्दल कुणीच उघडपणे बोलताना आपल्याला दिसत नाही. की सुरुवातीला या पणजी सिटीच्या अनप्लॅन्ड स्मार्ट सिटीच्या कामाला जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा काही लोकांनी, काही उद्योजकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. परंतु या उद्योजकांना ज्या पद्धतीनं टार्गेट करण्यात आलं, ते बघितल्यानंतर बाकीच्यांचीही बोलती बंद झाली आणि बाकीच्यांनी उघडपणे या कामासंबंधीची नाराजी व्यक्त करण्याचं टाळलं. पणजीचे जे आमदार आहेत आणि सरकारात मंत्री असलेले बाबूश मोन्सेरात हे वास्तविक जनतेच्या प्रश्नाबाबत नेहमीच सतर्क आणि सक्रिय अशा पद्धतीचा आतापर्यंतचा अनुभव आहे. परंतु या स्मार्ट सिटीच्या कामाबाबत ते सुद्धा, म्हणजे त्यांच्या हातातही आता काहीच नाही अशी परिस्थिती बनलेली आहे. स्मार्ट सिटीची कामं जी आहेत ती महानगरपालिकेच्या अंतर्गत जरी येत असली तरी त्याच्यासाठी एक स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आलेली आहे, इमॅजिन पणजी म्हणून, आणि या कंपनीमार्फत ही कामं केली जात आहेत. आता या कंपनीचं प्रमुख पद जे आहे ते प्रमुख पद राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे आहे, चीफ सेक्रेटरी. आता सरकारी अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी असतानाही आज जी परिस्थिती पणजीवरती उद्भवलेली आहे ती जर आपण बघितली तर मग हे चाललंय काय? म्हणजे मोठ्या प्रमाणात जो पैसा स्मार्ट सिटीवरती खर्च करणं अपेक्षित होतं, तो पैसा योग्य वेळी खर्च करण्यात आला नाही, आणि तो पैसा जर खर्च केला नाही तर तो पैसा पुन्हा केंद्र सरकारकडे जाईल, या भीतीनं एकाच वेळी एकत्रित पद्धतीनं ही कामं आता सुरुवात केलेली आहे. सध्या सिवरेजची जी कामं सुरू आहेत ते जर आपण बघितली तर आता आपण आज 10 मे राहिले फक्त अवघेच दिवस, मान्सून दारावर येऊन उभा आहे, आणि या परिस्थितीत आजच्या पणजीच्या स्मार्ट सिटीच्या कामाची जर आपण स्टेटस बघितलं तर येणाऱ्या पावसाळ्यात पणजीची काय अवस्था होणार आहे याचा विचारही करवत नाही. म्हणजे रस्त्यावरती वाहनं हाकता येईल का? कारण एरवीच पावसाळ्यात पाण्यातूनच लोकांना वाहनं हाकावी लागतात, आणि तशाच पद्धतीनं जर या वेळेला पाण्यातून वाहनं जर हाकावी लागली तर कोण कुठल्या खड्ड्यात जाणार आहे हे देखील कळणार नाही. त्यामुळे भीषण आणि भयावह परिस्थिती ही पणजीवासियांवरती आणि एकूणच लोकांवरती येणार आहे. कारण पणजी ही राजधानी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सगळ्या भागातून लोक पणजीत येत असतात आपल्या वेगवेगळ्या कामासाठी, सरकारी कामासाठी असतील किंवा वैयक्तिक खाजगी कामासाठी असतील. तर या परिस्थितीत आज पणजी संबंधीचा विचार या सरकारनं केलाय काय? वेळोवेळी जेव्हा या संबंधीचा प्रश्न पणजीचे आमदार आणि मंत्री बाबूश मोन्सेरात यांना केला जातो तेव्हा ते सांगतात की ही सगळी जबाबदारी ही कंत्राटदाराची आहे, आणि त्यांचंही बरोबर आहे, कारण कंत्राटदारानं ही सगळी जबाबदारी घेऊनच हे काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे त्याला पूर्णतः कंत्राटदार, इंजिनियर जबाबदार असतील असं बाबूश म्हणत आहेत. आता कंत्राटदार आणि इंजिनियरच्या हातात जर लोकांचा जीव आपण सोपवला आणि कुठल्याही पद्धतीने, म्हणजे आपल्या डोळ्यादेखत कुठल्याही पद्धतीची काळजी घेतली जात नाही आणि लोकांचा जीव धोक्यात जाऊ शकतो अशी शक्यता आपल्याला स्पष्टपणे दिसते, आणि तरीही सरकारी यंत्रणा त्याबाबत काहीच करत नाही. ही अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची परिस्थिती आहे. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी जे आहेत मामू हगे यांनी या संबंधीच्या कंत्राटदाराला काम करण्यासंबंधी जी परवानगी दिली, रस्ते खोदणे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या परवानगीवरती अनेक नियम किंवा अनेक अटी लादण्यात आलेल्या आहेत. यापैकी कुठल्याही अटींची पूर्तता या कंत्राटदाराकडून केली जात नाही, हे उघड आहे. एवढं असूनही
म्हणजे स्वतः कलेक्टर, IAS ऑफिसर, सगळे अधिकारी, अभियंते, सरकारी नेते हे मॅक्झिमम पणजीत राहत आहेत. त्यांच्या डोळ्यादेखत हा सगळा प्रकार सुरू आहे. तरीही त्याबाबत काहीच केलं जात नाही, काहीच बोललं जात नाही. पण आता मान्सून येऊन ठेपलेला आहे. सध्याची कामं जी अर्धवट कामं आहेत ती जर आपण बघितली तर ही कामं या अवघ्या काही दिवसात पूर्ण होणं शक्य नाही. मग अशा वेळेला लोकांचा जीव धोक्यात जाणार नाही यासाठी काही विशेष प्लॅन किंवा विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. तशा पद्धतीची काळजी घेतली जाते काय असा प्रश्न आहे, परंतु तशा पद्धतीची काळजी घेतली जात नाही. या अपडेटच्या माध्यमानं आम्ही आवाहन करतो पणजी महानगरपालिकेच्या प्रत्येक नगरसेवकानं या विषयीची माहिती आपल्या लोकांना देणं गरजेचे आहे. त्यांना जर वाटत असेल की ही सगळी कामं चांगल्या पद्धतीनं सुरू आहेत, कुठल्याही पद्धतीची गैरसोय लोकांना होणार नाही, कुठल्याही पद्धतीचा धोका लोकांना संभवणार नाही, अशी जर खात्री त्यांना वाटत असेल तर त्यांनी उघडपणे बाहेर येऊन याची हमी लोकांना देणं गरजेचं आहे. त्यांना जर वाटत असेल की जे काय चाललं आहे ते चुकीचं चाललं आहे तर ह्या गोष्टी सरकारी यंत्रणा समोर मांडणं हे त्यांचं कर्तव्य ठरतं. त्यांच्या लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वाखाली जर ही लोकांवरती परिस्थिती निर्माण झाली आणि लोकांना जर धोका निर्माण झाला तर त्याला पूर्णतः ते जबाबदार असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मळा भागात आणि सर्वत्रच आपल्याला दिसून येते ती म्हणजे सिवरेजचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी त्यांनी खड्डे खोदलेले आहेत आणि सिवरेज आज उघड्यावरती वाहताना आपल्याला दिसते. आता या सिवरेजला टेकूनच पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स गेलेल्या आहेत. त्यामुळे चुकून देखील या सिवरेजचं काम सुरू असताना जर कुठेतरी पिण्याच्या पाण्याची पाईप लिकेज झाली आणि हे सिवरेजचं पाणी जर त्या पिण्याच्या पाण्यात जर मिसळलं तर काय भीषण परिस्थिती किंवा काय भीषण संकट ओढवणार आहे याचा विचारही करवत नाही. आज पणजीकर वेगवेगळ्या कारणामुळे त्रस्त आहेत पण ते काहीच बोलू शकत नाहीत. घरातून बाहेर पडलेला प्रत्येक व्यक्ती दुचाकीच्या आज खड्ड्यातून आपली वाहनं हाकतोय, धूळ खातोय. अक्षरशः गेली 2-3-4 महिने ज्या पद्धतीनं पणजीत सगळीकडे धूळ मागलेली आहे ती धूळ खात आज लोक हे सगळं सहन करतंय. कारण कुठली चांगली गोष्ट जर करायची झाली तर काही प्रमाणात या गोष्टी सहन कराव्या लागतात. हे जरी बरोबर असलं तरी लोकांच्या या सहनशीलतेचा गैरफायदा किंवा गैरउपयोग केला जाणं हे कितपत योग्य आहे. त्यामुळे आमचं आव्हान आहे सरकारकडे की पावसाळ्यापूर्वी ज्या काय प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे जेणेकरून लोकांचा जीव धोक्यात जाणार नाही, या प्रिकॉशन्स तात्काळ ऑन इमर्जन्सी सरकारनं घेणं गरजेचं आहे. करानी पणजीतल्या इंटेलेक्च्युअल लोकांनी आणि महत्त्वाच्या हुद्द्यावरती असलेल्या जबाबदार लोकांनी आता उघडपणे याबाबत बोलणं आणि उघडपणे सरकारसमोर या गोष्टी नेणं गरजेचं आहे. माझं आवाहन आहे पणजीतील अनेक जे वकील आहेत, वकील मंडळी, त्या वकील मंडळींनी या सगळ्या ज्या गोष्टी स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सुरू आहेत, ज्या लोकांसाठी धोकादायक बनू शकतात आणि ज्या गोष्टीमुळे अनेक गैरसोयी निर्माण झालेल्या आहेत त्याबाबत जर सरकारी यंत्रणा लक्ष देत नसेल तर त्याबाबत त्यांनी उच्च न्यायालयाला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच्या मार्फत या गोष्टी न्यायालयाच्या नजरेला आणून जर दिल्या तर त्यातूनही मोठ्या प्रमाणात सरकारवरती किंवा सरकारी यंत्रणावरती कंत्राटावरती दबाव येऊ शकतो. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील, आपल्याला जर आपली राजधानी सांभाळायची असेल, आपल्याला जर आपल्या राजधानीतल्या लोकांचा जीव जर सांभाळायचा असेल तर आपल्याला प्रत्येकाला याचं भान ठेवून तशा पद्धतीनं आपली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. पणजी महानगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांना आमचं आव्हान आहे की त्यांनी उघडपणे आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी यासंबंधी उघडपणे भूमिका घेऊन सरकारी यंत्रणेला आणि कंत्राटदाराला आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्यासाठी त्यांनी दबाव टाकणं गरजेचं आहे. हे जर झालं तरच पणजी सुरक्षित राहील, अन्यथा पणजीत पाय ठेवणं हे महाकठीण बनू शकतं. पणजीत प्रवास करणं हे महाकठीण बनू शकतं आणि पणजीचं आरोग्यही धोक्यात येऊ शकतं. हे अजिबात होता कामा नये. म्हणूनच आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमानं ही गोष्ट सरकारपर्यंत नेऊ इच्छितो. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावरती आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू. तोपर्यंत पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.